गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जो पहिला चॅप्टर आपण अभ्यासला होता, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, याच टॉपिकवर आधारित जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे, तो प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी आज सॉल्व करून घेणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1 मध्ये सर्वात पहिला क्वेश्चन आहे, लुक ॲट द फिगर अलॉंगसाइड अँड नेम द फॉलोइंग। बघा, ही जी आकृती दिसते तुम्हाला या ठिकाणी, या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहे? सर्वात पहिले कॉलिनियर पॉइंट्स आपण शिकलो, रेज, लाईन सेगमेंट, लाईन्स यांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे। त्याच्यावरच आधारित तुम्हाला या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे। बघा, सर्वात पहिला क्वेश्चन आहे कॉलिनियर पॉइंट्स। तर कॉलिनियर पॉइंट्सला आपण काय म्हणतो? एक रेषीय बिंदू। मग एक रेषीय बिंदू मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, शिकवलं होतं की जे बिंदू एका रेषेमध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो? एक रेषीय बिंदू असे म्हणतो। When 3 or more points which lie in a single line, that points are said to be collinear points. मग आता या आकृतीमध्ये तुम्हाला पॉइंट दिसतंय बघा, पॉइंट्स भरपूर आहेत बघा, पॉइंट एम, आर, एस, ओ, टी, एन, पी। पण यापैकी कोणते 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू हे एका रेषेत आहेत? मी पुन्हा सांगू इच्छितो, कमीत कमी 3 बिंदू पाहिजे एका रेषेत आणि 3 पेक्षा जास्त। आता बघा, या ठिकाणी आपण बघूया, सर्वात पहिले एम बिंदू आहे। एम बिंदूचा सरळ कोणता आहे? ओ आहे। देन आफ्टर पॉइंट पी टी आहे, म्हणजे पॉइंट एम, पॉइंट ओ अँड पॉइंट टी ही कशी आहेत? एका रेषेमध्ये आहेत। बघा, हा पॉइंट एम, पॉइंट ओ आणि पॉइंट टी। मग यांना आपण एक रेषीय बिंदू, कॉलिनियर पॉइंट्स म्हणू शकतो। यस, therefore the first answer is point M, point O and point T. पॉइंट MOT असं लिहू नका, प्रत्येक पॉइंटला सेपरेट आपल्याला पॉइंट हाईट करायचं। जसं की मी लिहिलंय बघा, पॉइंट M, पॉइंट O and point T are the collinear point. जर यांच्यामध्ये जर मी एस बिंदू घेतला, एम ओ टी एस, हे कॉलिनियर होतील का? नाही, ते एका रेषेत नाही, म्हणून ते कॉलिनियर होणार नाही। मग आणखी तुम्हाला असे कोणते दिसत आहे बिंदू की जे एका रेषेमध्ये आहेत? बघा, ओ आणि पी हे सुद्धा एका रेषेमध्ये आहेत, परंतु आपण डेफिनेशन काय बघितली? व्हेन 3 or more points, 3 आणि 3 पेक्षा जास्त। पण हे काय, फक्त 2च बिंदू आहे म्हणून चालतील का? नाही। नेक्स्ट बघूया आपण, बघा, आर ओ एन हे एका रेषेमध्ये आहे पॉइंट। बघा, पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन। यस, हे आपल्याला सरळ एका रेषेमध्ये दिसत आहे, म्हणून दुसरं काय आपलं कॉलिनियर पॉइंट? पॉइंट आर, पॉइंट ओ अँड पॉइंट एन हे कसे आहेत? कॉलिनियर पॉइंट्स आहेत। बघा, पॉइंट एस आणि ओ आहे, फक्त किती आहेत? हे 2 आहेत, म्हणून कॉलिनियर होतील का? नाही। आपण MOT घेतलं, म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये फक्त 2च जोड्या दिसत आहे। एक म्हणजे पॉइंट MOT हे कॉलिनियर आहेत आणि पॉइंट RON हे सुद्धा काय आहेत? कॉलिनियर आहेत। इथे लक्षात। द नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेज। रेज म्हणजे आपण काय म्हणतो? रेजला किरण म्हणतो। काय म्हणतो? किरण असे म्हणतो। मग किरण कशाला म्हणायचे? की एका बाजूला काय असतो? एंड पॉइंट म्हणजे पॉइंट असतो आणि एका बाजूला एरो असतो। अशा आकृतीला आपण काय म्हणतो? रे म्हणतो, किरण म्हणतो। मग अशा आकृती भरपूर दिसत आहे बघा आपल्याला। आता एंड पॉइंट आपण काय धरणार आहोत? ओ धरणार आहोत। ओ पासून एम पर्यंत हा एक रे झाला, ओ पासून आर पर्यंत हा दुसरा रे झाला, ओ पासून एस पर्यंत हा तिसरा रे झाला, ओ पासून टी पर्यंत हा चौथा रे,
ओ एन सिमिलरली 5वा अँड ओ पी सिमिलरली 6वा. असे 6 रे आपण या ठिकाणी काढू शकतो. लिहून घेऊया आपण. रे बघा, रे एम ओ होणार नाही, रे काय होईल आपण शिकलो एंड पॉइंट करणं एरो कडं. रे ओ एम, देन आफ्टर रे ओ आर, रे ओ एस, रे ओ टी, रे ओ एन, रे ओ पी. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की रेची नावं लिहू शकतो. पुन्हा लक्षात ठेवायचे, रेचं नाव कधीही आपण एंड पॉइंट करणं एरो कडं असं लिहत असतो, उलट नाही. एम ओ असं आपल्याला लिहिता येणार नाही, हे लक्षात घ्या. रे म्हणजे क्रम बघितला. तर पुढे बघूया लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटला आपण काय म्हणतो? यस, रेषाखंड म्हणतो. काय म्हणतो? रेषाखंड. मग रेषाखंडाविषयी आपण अभ्यास केला होता. मग रेषाखंड म्हणजे काय की ज्या रेषेला दोन्ही बाजूला काय असतात, एंड पॉइंट्स असतात. मग असं या ठिकाणी काय दिसतंय बघा, पण आपल्याला सर्वीकडे काय दिसतंय, आपल्याला एरो दिसतंय, परंतु या ठिकाणी हे पॉइंट असल्यामुळे ही या पॉइंटच्या पुढे रेषा ही आहे, पण इथपर्यंत काय आहे ते दोन्ही पॉइंट खंडित झालेले आहेत रेषा. आपण पहिले काय लाईन सेगमेंट घेऊ शकतो आपण, सेगमेंट एम टी अँड सेगमेंट सिमिलरली आर एन. हे काय आहेत? रेषाखंड आहेत, लाईन सेगमेंट आहेत. या ठिकाणी आपण आता बघा एम ओ हा सुद्धा एक लाईन सेगमेंट घेऊ शकतो आपण, कारण की पॉइंट्स आहेत. ओ टी हा सुद्धा घेऊ शकतो, ओ पी हा सुद्धा घेऊ शकतो, ओ एन हा सुद्धा लाईन सेगमेंट घेऊ शकतो, ओ आर हा सुद्धा लाईन सेगमेंट घेऊ शकतो आणि ओ एस सुद्धा लाईन सेगमेंट घेऊ शकतो. पण या ठिकाणी आपण फक्त काय घेऊया, एम टी आणि आर एन हे लाईन सेगमेंट घेऊया. द नेक्स्ट वन इज लाईन्स. लाईन्स म्हणजे काय? रेषा, की ज्या रेषेच्या दोन्ही बाजूला एरो असतो तिला आपण रेषा म्हणतो. मग बघा एम पासून टी पर्यंत ही सुद्धा काय एक रेषाच आहे, आणि आर पासून एन पर्यंत ही सुद्धा काय आहेत, रेषा आहेत, कारण की दोन्ही बाजूला काय आहेत, एरो आहेत. म्हणून या ठिकाणी लाईन्स, लाईन आपण म्हणूया एम टी अँड लाईन आर एन, या दोन्ही काय आहेत, रेषा आहेत. द सेकंड क्वेश्चन इज राईट द डिफरंट नेम्स ऑफ लाईन. रेषेची, ह्या जी रेषा काढली आहे खाली, या रेषेची वेगवेगळी नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी एक स्मॉल लिपीमध्ये एक लेटर आहे, त्याचं नाव काय आहे, एल. आपण यापूर्वी शिकलो की एखाद्या रेषेचं जर स्मॉल लेटर मध्ये सिंगल अक्षर असेल तर ते काय आहे, त्या रेषेचं नाव आहे. म्हणजे द फर्स्ट आन्सर इज लाईन एल. आता 2 अक्षरी नावं लिहूया आपण. आता हे झालं 1 अक्षरी नाव, आता 2 अक्षरी नावं लिहूया. बघा या ठिकाणी ए बी सी डी असे 4 पॉइंट्स दिले आहेत रेषेवर. याच्यामुळे या रेषेचे वेगवेगळी नावं आपण लिहू शकतो. जसं की ए पासून डी पर्यंत हे एक नाव झालं, म्हणजे काय, लाईन ए डी. ए डी कशी तयार होती बघा. आता समजा मी आता हे केलं, हे पॉइंट काढले, तर काय तयार होईल, ए डी ही रेषा तयार होईल. सेम आता आपण काय करूया, ही डी काढूया, ए बी एक रेषा तयार होईल. सेम आपण बी आणि डी काढूया, ए सी एक रेषा तयार होईल. काय लाईन ए डी, लाईन ए बी अँड लाईन ए सी. अशा प्रकारे आपण हे नाव लिहू शकतो. आणखी आता ए पासून झालं तर बी पासून बघूया, बी सी एक लाईन तयार होईल, बी डी एक लाईन तयार होईल. काय लाईन बी सी अँड लाईन बी डी. सिमिलरली आपण सी पासून लिहू शकतो आपण लाईन सी डी. अशा प्रकारे ह्याच रेषेचे आपण 1 2 3 4 5 6 7 प्रकारे नावं लिहू शकतो. वी राईट द नेम ऑफ दॅट लाईन इन 7 ways. लाईन एल, लाईन ए बी, लाईन ए सी अँड लाईन ए डी. देन आफ्टर line BC, line BD,
and last one line CD. Is that clear? आता पुढे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की क्वेश्चन काय आहे. मॅच द फॉलोइंग. तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. अतिशय सोपा प्रश्न आणि विशेष बाब म्हणजे हा प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेला मोस्ट ऑफ जास्तीत जास्त वेळेस विचारला गेलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ग्रुप ए आणि ग्रुप बी दिला आहे. चला त्याची आन्सर आपण लिहूया. द फर्स्ट वन इज, बघा आता पहिले जर आपण बघितलं तर पहिल्या क्वेश्चनच्या दोन्ही बाजूला काय आहे, एरो आहेत. मग ज्या रेषेच्या दोन्ही बाजूला एरो असतात त्या रेषेला आपण काय म्हणतो. ग्रुप बी मध्ये बघा ऑप्शन ए रे, बी प्लेन, सी लाईन अँड डी लाईन सेगमेंट. मग काय आन्सर असेल याचं. दोन्ही बाजूला एरो तर लाईन. तिच्या समोर आन्सर लिहिताना समोर इज इक्वल टू करून लिहायचे. लाईन ही काय आहे, रेषा आहे. द सेकंड वन, दोन्ही बाजूला एंड पॉइंट्स आहेत. मग ज्या रेषेच्या दोन्ही बाजूला एंड पॉइंट्स असतात त्या रेषेला आपण काय म्हणतो. ऑप्शन येस डी लाईन सेगमेंट. ही काय आहे, लाईन सेगमेंट आहे. ती लाईन सेगमेंट. द नेक्स्ट वन आपण बघितलं की इन अ मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. हा जो फ्लॅट सरफेस आहे याला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणतो. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर आपल्या गणितामध्ये या प्लेनचा उपयोग कुठे होतो. तर गणितामध्ये विविध भौमितिक आकृत्या जॉमेट्रिकल फिगर काढण्यासाठी आपण या प्लेनचा उपयोग करत असतो. जसं की आपल्याला लाईन काढायची आहे तर ती प्लेन मध्ये काढावी लागते. लाईन सेगमेंट काढायची आहे तर ती प्लेन मध्ये काढावी लागते. किंवा सरळ सरळ सोपं तुम्ही प्रयोग वही बघितलेली असेल आणि त्या प्रयोग वहीमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करावे लागतात, प्रयोग करावे लागतात. त्या ठिकाणी एक आकृती काढण्यासाठी बॉक्स असतो बघा, एक कोरा. तो बॉक्स म्हणजेच काय असतो, प्लेन असतो. हे लक्षात घ्या. मग तो आपल्या गरजेपुरता आपण किती वाढू शकतो आणि किती कमी करू शकतो चारही बाजूंनी. मग याला काय म्हणतो आपण, प्लेन असं म्हणतो. अँड लास्ट वन, एका बाजूला अंत्यबिंदू म्हणजे एंड पॉइंट आणि एका बाजूला एरो म्हणजे ती आपण किती वाढू शकतो अशा रेषेला आपण काय म्हणतो, तर यस रे म्हणतो. बरोबर, ठीक आहे. याचा अभ्यास करायचा आहे कारण की परीक्षेला मोस्ट ऑफ जास्तीत जास्त वेळेस हा क्वेश्चन विचारलेला गेला आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता शेवटचा प्रश्न. ऑब्झर्व द फिगर बिलो. नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. तुम्हाला दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला पॅरलल लाईन्सची नावं लिहायची आहेत, म्हणजे समांतर रेषांची नावं लिहायची आहेत. कॉन्करंट लाईन म्हणजे काय, एक संपाती रेषा. आता ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणूया त्याला आपण. एक संपाती रेषा आणि त्यांचा संपात बिंदू हे दोनही पॉइंट तुम्हाला आतापर्यंत शिकवले गेलेले नाही. हे पॉइंट्स तुम्हाला नेक्स्ट म्हणजे इयत्ता 7वी मध्ये आहे, परंतु या ठिकाणी आपण ते पॉइंट क्लिअर करणार आहोत. पहिला पॉइंट से पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स विषयी आपण शिकलो होतो की जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा या कितीही वाढवल्या तरी एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना आपण समांतर रेषा पॅरलल लाईन्स असं म्हणतो. व्हेन two or more lines which do not intersect each other
दॅट टू लाईन्स आर सेड टू बी पॅरलल लाईन्स आपण त्याला म्हणत असतो. मग या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. या ठिकाणी आपण आता थोडी आकृती किचकट आहे, आपण ते सेपरेशन करूया. या ठिकाणी पॅरलल लाईन्स कोण कोण दिसतं बघा. आता ही आकृती बी बघा, लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू या कितीही वाढवल्या तरी एकमेकीला तिन्ही रेषा छेदणार आहे का? नाही. म्हणून आपला पहिला पॅरलल लाईनची पेअर होईल लाईन बी, then after line M and last one is line Q. बघा आता B, M आणि Q या तर पॅरलल लाईन्स आहेत. याच्याही पेक्षा वेगळ्या पॅरलल लाईन्स तुम्हाला कोणत्या दिसत आहे आकृतीमध्ये ते बघा. बघा लाईन A बघा ही इकडे चालली, तशीच लाईन इकडे सिमिलर कोणती आहे, लाईन पी म्हणूया आपण, ती सुद्धा चालली. दोन्ही आकृत्या बघितल्या, रेषा बघितल्या, लाईन्स त्या कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. नेक्स्ट पेअर इज लाईन ए अँड लाईन पी. याच्या व्यतिरिक्त बघा कोणत्या रेषा आहेत का पॅरलल. आता बघा लाईन सी आहे, पण सी ला पॅरलल क्यू होऊ शकते का? नाही. त्या कुठं कुठे इथं कुठेतरी एकत्र छेददार आहेत म्हणून त्या होऊ शकत नाही. कारण या दिलेल्या आकृतीमध्ये फक्त या दोन पेअरच, लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू यांची एक पेअर पॅरलल आहे. नंतर लाईन ए अँड लाईन पी, लाईन ए अँड लाईन पी या कितीही वाढवल्या तरी एकमेकीला छेदणार नाही. ह्या झाल्या पॅरलल लाईन्स. आता व्हॉट इज मीन बाय कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईनला शब्द आहे एकसंपाती रेषा. तर एकसंपाती रेषा कशाला म्हणायचं आहे, तर सातवीला तुम्हाला पहिलाच टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शिकणारच आहात. परंतु तरीही तुम्हाला क्वेश्चन दिला आहे म्हणून आपण बघूया. एकसंपाती कॉन्करंट लाईन नोट डाऊन करायचे. कॉन्करंट लाईन म्हणजे एकसंपाती रेषा. आता एकसंपाती रेषा म्हणजे काय? एकसंपाती रेषा एक उदाहरण घेऊया. आता या ठिकाणी मी 1, 2 आणि 3 या 3 रेषा काढल्या. याला नाव देऊ आपण लाईन एल, एम अँड एन. लाईन एल, लाईन एम अँड लाईन एन. That three lines are intersect each other in a single point. रेषा यल, यम आणि यन या तीनही रेषा एकमेकींना एकाच बिंदूमध्ये छेदतायत. अशा 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जेव्हा एकमेकींना एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. येते का लक्षात? किती रेषा? 1, 2, 3 किती? 3 रेषा. 2 रेषा चालणार नाही. 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जेव्हा एकमेकींना एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्या रेषांना आपण काय म्हणायचे? एकसंपाती रेषा. म्हटल्यास नोट डाऊन करून घ्या. When 3 or more lines are intersect each other in a single point, that lines are said to be concurrent line. इथं लक्षात सर्वांना. असं यल, यम, एन मग ह्या काय झाल्या? कॉन्करंट लाईन झाल्या. पण त्या आता या तीनही रेषा ओ बिंदू मध्ये काय करतायत? इंटरसेक्ट करतायत, छेदतायत. Therefore, that O point is the point of concurrence. तो काय? त्यांचा संपात बिंदू आहे. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूला आपण काय म्हणायचे? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. When 3 or more lines are intersect each other in a single point, that point are said to be point of concurrence. म्हणजे या ठिकाणी कोणता पॉइंट मग कॉन्करन्स? पॉइंट ओ.
तर मग आता आकृतीचं बघूया आपण. आकृतीमध्ये काय काय आहे ती आन्सर आपण लिहूया. कॉन्करंट लाईन का आलं, एकसंपाती रेषा. आता बघा या ठिकाणी आपण बघू शकतो लाईन ए बी अँड सी या तीनही रेषा ए बिंदू मध्ये येत आहे एकत्र. या तीन रेषा प्लस बघा ही एक रेष आपण त्याला काय म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन ही सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे किती झाल्या रे 4. म्हणजे 3 पेक्षा कशा आहेत जास्त आहेत. आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे. देअरफॉर लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि या लाईनला काय नाव देऊ शकतो आपण, एक तर एसी म्हणा किंवा एडी म्हणा, काही म्हणू शकतो आपण. तर आपण लाईन एसी म्हणूया. That 4 lines are the concurrent line. आता ही झाली पहिली पेअर. आणखी कुठे दिसते बघा, आता लाईन एम आणि लाईन एडी या सी बिंदू मध्ये एकत्र येत आहे. परंतु या किती रेषा, लाईन एम आणि एडी किती रेषा आहेत, 2च रेषा आहेत. Therefore they are not concurrent line. आपल्याला किती पाहिजे 3 or more. बघूया लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन सी डी या 3 रेषा आल्या. आपले डेफिनेशन असते 3 or more lines which intersect each other in a single point. Line P, line Q and line CD are the concurrent line. लिहून घेऊ आपण line P, line Q and line CD म्हणा, AC म्हणा, CD are the concurrent line. आशा करतो तुम्हाला कॉन्करंट हा पॉइंट समजला असेल. नेक्स्ट वन, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपण आता शिकलो. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जेव्हा एकाच बिंदू मध्ये एकत्र येतात दॅट इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या आकृतीमध्ये रेषा ए बी सी आणि ए सी या 4 रेषा एकाच बिंदू मध्ये येत आहे. म्हणजे हा ए बिंदू, देअरफॉर हा काय होईल पॉइंट ऑफ कॉन्करन्स होईल. पॉइंट ए. आणि दुसऱ्याचं काय होईल, सी चालेल का, नाही. डी यस, किती आहे 1 2 3 रेषा म्हणून काय पॉइंट डी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे लक्षात राहणार, समजलं. पॅरलल लाईन जे की आपण शिकलो होतो, कॉन्करंट लाईन शिकलो नव्हतो पण तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला कळालं असेल. आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. आता येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला अँगल मी शिकवलेला आहे, त्या अँगलचं प्रॅक्टिस सेट हा आपण येणाऱ्या पुढच्या सेशन मध्ये हा सॉल्व्ह करून घेणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमच्या होमवर्कच्या बुक मध्ये सोडवायचा आहे. थँक्यू. गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका.